दुबईमधली आपण ही सगळी दृश्य बघतो। दुबईमध्ये अमेरिकन तळांवरती इराणचे मोठ्या प्रमाणात हल्ले बघायला मिळत आहेत। दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत। दुबईमध्ये जे काही अमेरिकन तळ आहेत त्या ठिकाणी इराणने हल्ला केलेला। इराणने यापूर्वी सांगितलं होतं की आमच्यावरती जर हल्ला झाला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ। त्या पद्धतीने इराणने अमेरिकन जे काही तळ आहेत त्या तळांवरती हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। अमेरिकेचा जो दुबईमधला तळ आहे त्या ठिकाणी इराणने हल्ला केला। यामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांची मात्र मोठ्या प्रमाणात धावपळ बघायला मिळते। इराणने की अमेरिकेच्या कतारमधल्या बेसवर आणि लिबनॉनच्या बेसवर सिरियाच्या बेसवर हल्ला केला होता, तसाच हल्ला यावेळेला त्यांनी बहरीनमध्ये केलेला आहे। पण हा लाईव्ह हल्ला आहे, त्यांनी बिना वॉर्निंग देता केला असल्यामुळे तिथेही बरीच हानी झालेली असणार। जरी जीवहानी झालेली नसली तरी जसं अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं माघार घेताना आपली इक्विपमेंट तिथे सोडली होती, तशी बहरीनच्या तळावर सुद्धा असतील ती नक्कीच डिस्ट्रॉय झाली असणार। आखातामध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष निर्माण झाला त्याचे परिणाम हे भारतावर होत असतात। साधारणतः 48 लाख भारतीय या आखातामध्ये राहतात। आखात आपल्या तेलाचा मुख्य स्रोत आहे। भारत आपल्या एकूण तेलाची जी आयात करतो त्याच्यातनं साधारणतः 50% आयात ही एकट्या आखातामधून होत असते आणि ह्या संपूर्ण संघर्षाचा परिणाम हा भारताच्या तेल